मित्रांनो नमस्कार. माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो आपण रानामध्ये फिरायला आलेलो आहे आणि मित्रांनो आमच्या या रानामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आता रानमेवा आंब्याळा ही पिकायला सुरुवात झाली. आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिले होते मित्रांनो, पण तोपर्यंत ती कच्ची होती. आता मोठ्या प्रमाणामध्ये आंब्याळा या ठिकाणी पिकायला सुरुवात झालेली आहे. तर आपण रानामध्ये फिरायला आलेलो, तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकता. हे बघा या ठिकाणी पक्किले आंब्याळा अशी पिकल्यात आणि मी आज तुम्हाला ती दाखवणार आहे. तर मित्रांनो रानामध्ये फिरत असताना आपण वेगवेगळ्या वनस्पती पण बघत असतोय आणि पक्षी प्राण्यांना पाणी घालून आपण थोडंसं रानामध्ये फिरत असतोय. तर आज आपण पाणी घालून फिरायला आलेलो आहे. तर मित्रांनो जंगलामध्ये फिरत असताना आपण ह्या उन्हाळा दिवसाला आपल्याला तहान ही मोठ्या प्रमाणाने लागत असते आणि आपल्या जवळ पाणी असते. तर मित्रांनो जर अचानक आपल्याजवळ कधी पाणी नसलं, आपण जर जंगलामध्ये कुठे जर हरवलो, तर आपल्याला पाण्याची फार म्हणजे फार गरज असते. तर मित्रांनो आपल्याजवळ जर पाणी नसेल, कुठेही पाणी जर प्यायला जर नाही भेटलं आपल्याला, तर मी तुम्हाला आपल्याला पाणी पाजणारा एक असं झाड दाखवणार आहे. तर आज आपण त्या झाडापर्यंत मी जाणार आहे आणि ते झाड आपल्याला पाणी कसं देतो हे मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या व्हिडिओमध्ये, कारण आपण त्या झाडाचं पाणी काढणार आहे. तर चला मित्रांनो, माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पाणी देणारं झाड हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही जर जंगलामध्ये कधी जर फिरायला गेला, तुम्ही जर कुठे जर हरवले, तुम्हाला पाणी जर नाही भेटलं, तर त्या झाडाचं पाणी आपण पिऊ शकतोय. तर चला वेळ न लावता आपण आपल्या पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया. इथे काही ठिकाणी कच्च्या बघा मित्रांनो, कशा घड झगड लोंबले तो एक नंबर. ह्यावर्षी हे आंबे आले तर भरपूर आले तर, आणि बाकीचे काही ठिकाणी कच्चेत आणि काही ठिकाणी पिकायला भरपूर अशी सुरुवात झालेली. आता आपण पाहू शकतो या ठिकाणी बघ कसं घडचं घड लागलं तर बघा. मित्रांनो ज्या वनस्पतीचा आपल्याला पाणी घ्यायची ती वनस्पती आपण शोधितो आता. तर मित्रांनो ही जी वनस्पती आहे ना, ही प्रत्येकाच्या परिचयामधली वनस्पती आहे. ही प्रत्येक जणाला माहिती ती वनस्पती, तीच आता मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आपण ती वनस्पती आता बघतोय. अजून काय आपल्याला भेटली नाही ती, पण या ठिकाणी असू शकते. तर आपण या ठिकाणी बघतोय, पाहू ती वनस्पती भेटते का आपल्याला. मित्रांनो आपण जी वनस्पती शोधतोय, ज्या वनस्पतीचा आपल्याला पाणी काढायचे, तर ती वनस्पती काय आपल्याला या ठिकाणी अजून भेटलेली नाही. पण मित्रांनो या ठिकाणी ना आता आपण पाहू शकतो, या ठिकाणी या रानामध्ये ना आपण पाहतो. हे बघा ही मोठ्या रानामध्ये आपण आता आपण खाली दरीमध्ये तर बाजूनं आपल्याला डोंगर आहे आणि आपण दरीमध्ये उभे तर. आणि या ठिकाणी आता मी तुम्हाला दाखवतोय, या ठिकाणी आपण ज्या झाडाचा पाणी काढणार होतो, तर ते झाड काय आपल्याला भेटत नाही. पण मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता. बघा आता ही एक झुरीच म्हणायला लागली, ही झुरीच एक. पण या ठिकाणी पाणी कुठंच नाही. हे बघा हे पाणी पूर्ण आता आटून गेलेले. आणि या ठिकाणी ना पक्षी, हे बघा पक्ष्यांचा आवाज येतो आपल्याला. या ठिकाणी पक्षी आहेत ना जास्त मोठ्या प्रमाणामध्ये, थोडंसं या ठिकाणी जरा गारवं आहे, त्यांना वाटतं या ठिकाणी पाणी असेल, त्याच्यामुळे हे पक्षी या ठिकाणी जरा आलेले दिसलेत मला इथं.
आणि आंब्याला पण पिकलं की आंब्याला खायला सुद्धा ते येऊ शकतं, अशी पण एक शंका आहे. पण मित्रांनो या ठिकाणी जर पाणी असतं ना तर त्यांना अजून म्हणजे आनंद वाटला असता, पाणी प्यायला भेटला असता, सोपं झालं असतं. पण मित्रांनो आता या ठिकाणी ना आपण पाहतोय, मी तुम्हाला दाखवतोय, हा पूर्ण डोंगर आहे आणि इथं ही जी जुरे ही दगड येतं, तर या ठिकाणी अजून तर इथं पाणी पूर्ण आटलेलं आहे, इथं काय पाणी दिसत नाही. पण मला थोडंसं या ठिकाणी आता आपण ना या दगडांमध्ये ना आतमध्ये थोडासा मला ओलवा दिसलेला आहे पाण्याचा, त्या ठिकाणी आतमध्ये थोडासा ओलवा दिसतंय. तर या ठिकाणी आपण पाण्याची जर सोय केली तर मित्रांनो या ठिकाणी हे जे पक्षी आहेत ना पाणी प्यायला येऊ शकतात या ठिकाणी. तर हे बघा आता मला आपण थोडंसं आतमध्ये जाऊन पाहूया दगडांमध्ये ना, इथं आपण आत जाऊन पाहू शकतो. हे बघा हे जे दगड आहे याच्यामध्ये ना थोडंसं पाणी वाटतंय मला मित्रांनो, हे बघा. तर आपण जर इथं पाण्याला चांगलं जागा जर केली तर पाणी या ठिकाणी साचू शकते, अशी माझी म्हणजे मला शंका आहे जरा. तर आपण पाहू आतमध्ये कुठे पाणी असलं तर आपण या पाण्याचा शोध काढू शकतो. बघा इथे जरा वळव आहे, या ठिकाणी सुद्धा हा जो खडक आहे, बघा मित्रांनो या ठिकाणी ना पाणी असू शकते. तर आपण ना हे पूर्ण ही जी रेती आहे, ही जी पाला आहे, हा पूर्ण काढून पाहू मित्रांनो. बरं या ठिकाणी आपल्याला पाणी जर भेटलं तर एकच नंबर काम होईल. आपण या ठिकाणी सुद्धा मग पक्ष्यांना पाणी साठवू शकतोय, कारण या परिसरामध्ये कुठं पाणी म्हणजे पक्ष्यांसाठी नाही आहे कुठं. तर आपण याचा शोध लावू. आता आपण ना आतमध्ये जाऊन पाहूया. पाणी जर असेल ना मित्रांनो एक नंबर काम होईल. तर आपण ना जी वनस्पती शोधायला आलोय ती वनस्पती आपण कधी पण शोधू शकतोय. पण हे जे पाणी आता सध्या आपल्याला इथं बघायला भेटलं, ते पाणी जर साठला तर एक नंबर काम होऊ शकते. ते आपण पहिलं ते झाडाच्या नंतर बघूया, आधी पाणी पाहूया आधी पाणी निघतंय का. तर मित्रांनो या ठिकाणी ना पाण्याचा पाझरा दिसतोय, हे बघा या याच्यामध्ये ना पूर्ण पाझरा दिसतोय. ही जुरीच आहे, पण इकडे पाणी पूर्णपणे आटून गेलेलं आहे. हे काही उन्हाळा आले त्याच्यामुळे पाणी पूर्ण आटलं आहे. फक्त इथं आपल्याला थोडंसं वलवा दिसलेलं आहे. आता या ठिकाणी आपण ना पाणी पक्ष्यांना कसं साठवता येईल हे बघूया आपण मित्रांनो. कारण हे बघा आपण या ठिकाणी आणू शकतो, कारण इथं जर आपण सिमेंटचं जर बांधला तर ते राहू शकते. पण आधी पाहू मित्रांनो पाणी आहे का इथं असू शकते. तर आपण ना आपल्या पक्ष्यांना प्राण्यांना या ठिकाणी पाणी करू शकतो. हे बघा मित्रांनो हे असं आहे गारो आहे, हे बघा पाणी दिसतंय, हे पाल्याखाली पाणी असू शकतं. हे बघा बघा, हे बघा काही मित्रांनो पाणी, हे बघा या ठिकाणी याच्यामध्ये ना पाणी आहे. आपण जर हे थोडं थोडं जर सोडलं, हे जर केलं तर हे पाणी नक्कीच साचू शकते पाणी. हा पूर्ण खडक आहे, या खडकाला आपण थोडं फोडूया बरं, म्हणजे मग पाणी साठायला सोपं झालं. याच्यामध्ये ना पाणी जर साठलं तर आपण या ठिकाणी सुद्धा सिमेंट आणून ना आपण दौरा करू शकतो. काही मित्रांनो पाणी, हे बघा हे चिपीमधून पाणी येते. हाय पाणी, हाय पाणी, हाय पाणी, हाय मित्रांनो. आपण ना या ठिकाणी पाणी साठू, पाणी आपण ना या ठिकाणी नक्कीच मित्रांनो आपण पाणी साठवू शकतोय. हे तो पाला ना तो पूर्ण अख्खा पाला आपल्याला काढायला लागणार आहे. आणि त्या ठिकाणी इथं या ठिकाणी असं मातीने आपल्याला सिमेंट नाही करून घ्यायला लागेल, तेव्हा पाणी आरामशीर इथं पाणी भेटणार आहे आपल्याला. थांबा आता एक मिनटं, आपण या ठिकाणी पाण्याचा शोध लावलेला आहे
आपण हे पूर्ण काढून घेऊया. हे बघा ह्या खडकामधून पाणी येत आहे. ह्या खडक थोडासा फोडला ना आपण, तर या खडकामध्ये पाणी आहे. बघा हा जो पाझर आहे ना, एक खडकातून पूर्ण या ठिकाणी येतोय. बघा पाणी, तर बघा मित्रांनो पाणी एक नंबर पाणी आहे. बघा फक्त साठा नाही आहे, कारण आपण हे जर ओढून घेतला तर नक्कीच या ठिकाणी भरपूर असा पाणी साठणार आहे. अरे वा 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 वा, भेटला पाणी. बघा मित्रांनो एक नंबर पाणी भेटलं आपल्याला. पाणी बघा 2 मिनिटं सुद्धा झाले नाही, एक नंबर असं पाणी साचलंय. बघा बघा मित्रांनो कसं झाले, एक नंबर पाण्याचा शोध लावले आपण. या ठिकाणी भरपूर असं आपल्याला पाणी भेटला. बघा हे बघा या ठिकाणी आपण पाण्याचा शोध लावला आहे, तर आपण पक्षप्रणालीला या ठिकाणी पाण्याचं आता साधन करू शकतो मित्रांनो. हे बघा आता इथे आहे ना, आपण ह्याच साईडला थोडंसं इथं मध्ये आपण याच्यामध्ये करू, कारण इथे थोडीशी अडचणी जरा दगडामध्ये येते, कारण पक्षी प्राणी घाबरू शकतात आतमध्ये घुसायला. तर आपण या ठिकाणी हेच पाणी आपण तिकडे घेऊ शकतोय. बघा पूर्ण फुल झालेलं आहे, पूर्ण फुल भरला, पूर्ण फुल. बघा बघा पाणी एक नंबर पाण्याचा शोध लावला मित्रांनो आपण. बघा या ठिकाणी आपण जंगलामध्ये एका वनस्पतीचं पाणी काढायला आलो होतो, पण मित्रांनो या ठिकाणी आपण पक्ष्यांना आणि प्राण्यांना या ठिकाणी पाण्याचा शोध लावलेला आहे. तर चला मित्रांनो, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ हा कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा, आणि पुन्हा भेटूया मित्रांनो आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. कारण मित्रांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे झाडाचं पाणी मी तुम्हाला काढून दाखवलं त्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया. माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.